ते आज डीपीटीसीच्या बैठकीसाठी निघाले आहेत। आता काय सांगाल, आज पालकमंत्री म्हणून अजित पवार पहिल्यांदाच जे आहे ते बीडमध्ये आलेत, काय अपेक्षा असणार आहेत विकासाच्या? बीड जिल्ह्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री असणारे आदरणीय अजयदादा यांनी आज डीपीटीसीचा अध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्यात येत आहे। त्यांचं स्वागत पहिल्यांदा, आणि बीड जिल्ह्यात जी काही गोष्टी मागच्या काही दिवसापासून चालू आहेत त्या बंद होऊन नवीन पैंडा पडेल आणि चांगल्या पद्धतीने काम होईल अशी अपेक्षा करू। दादा, असं बोलताना असं म्हणतात की वेडीवाकट्यापणा करू नका, काही जर गंभीर घडलं तर मकोका लावण्यात येईल। दादा ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतात। 100% दादाचं जे आहे ते दादाचा स्वभाव तसा आहे, स्वभावाप्रमाणे दादा जर वागले तर बीड जिल्हा सुतात येईल। तुम्ही दादांसमोर आज नेमके कोणते मुद्दे मांडणार आहेत? कायदा सुव्यवस्था आहे, विकासाचे मुद्दे आहेत? वेट अँड वॉच मी सांगतो नंतर, आता तुम्हाला सांगण्यापेक्षा मीटिंगमध्ये जे असेल ते सांगतो। आपण जर बघितलं तर अजूनही कृष्ण आंधळे नावाचा आरोपी 50 दिवसापासून फरार आहे। हो, त्याच्यावर मी कालच बोललेलो की त्यांनी 50 दिवस होऊन गेले, आज 51-52 दिवस व्हायले तरी पण कृष्ण आंधळे नावाचा आरोपी आणखी अटक होत नाही। हे पोलिसाचं यश म्हणायचं का फेल्युअर म्हणायचं हे कळत नाही। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना आता बोगस बिलाचा प्रश्न जो तो आयरन आला, तसे आरोपही केले जातात, तुम्ही तसं काय बोलणार का? त्याच्यावर चर्चा होईल आज मीटिंगमधली चर्चा मी अगोदर कसं सांगू, नंतर सांगतो। खूप खूप धन्यवाद। आजची चर्चा वादळी होणार आहे? नाही, असं काय होईल असं वाटत नाही, पण जी नियमाप्रमाणे मीटिंग चालवायचा प्रयत्न करू। येस, ओके, खूप खूप धन्यवाद। निश्चितच आपण बघतो, हे होते बीडचे खासदार बजरंग सोनवणे, जे आज डीपीटीसीच्या बैठकीला निघालेत। तत्पूर्वी त्यांनी आपल्याच संवाद साधलाय। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVNN मराठी, केज, बीड।